जवाहरनगर पोलीस स्टेशन तसंच गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासात 3 आरोपींसह महिंद्रा कार ताब्यात घेतली. वाळूच्या धंद्यातील कमिशन न दिल्याने अपहरण तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी तपास करत अवघ्या 12 तासात या आरोपींना ताब्यात घेतले. फिर्यादी फकीरचंद उर्फ मनीष श्यामसिंग मेहर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिडको ब्रिज ते क्रांती चौकाकडे रिक्षाने घरी जात असताना 7 हिल ब्रिज खाली महानगरपालिका बस स्टॉप जवळ मोटरसायकलवर आलेल्या 2 अनोळखी व्यक्तींनी रिक्षा अडवून जबरदस्तीने फिर्यादी यांना खाली उतरून पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या महिंद्रा कारमधून उदय मोतीलाल मरमट उर्फ राजपूत, जावेद अमीन शेख, अनस अय्यूब चाऊस, गुड्डू अय्यूब शेख यांनी फिर्यादीला जबरदस्तीने वाहनात बसवून देवगाव रंगारी येथे नेऊन आरोपितांमध्ये 30 ते 40 ट्रक वाळू परस्पर विकणे व त्यामधून मिळणाऱ्या कमिशन न दिल्याचा राग आल्याने मारहाण करत शिवीगाळ केली. आरोपींनी फिर्यादीला बळजबरीने लाकडी दांडक्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण करत महिंद्रा गाडीमध्ये बसवून देवगाव रंगारी येथील एका जुन्या बंगल्यासमोरील मोकळ्या जागेत नेलं. फिर्यादी यांचे कपडे फाडून मोबाईलवर त्यांचा व्हिडिओ चित्रित करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या अनुषंगाने जवाहरनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सचिन कुंभार, गुन्हे शोध पथकाची टीम यांनी घटनास्थळावर जाऊन अधिकची माहिती घेत तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. यामध्ये 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. काळ्या रंगाच्या थार गाडीसह 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सदरची कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर, गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, आर्थिक गुन्हे शाखेचे सचिन कुंभार, देवगाव रंगारी प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे यांच्या मार्गदर्शनात गादेकर, साळुंके, श्रीकांत काळे, शिंगारे काळे, मारुती गोरे, चव्हाण, त्रिभुवन यांनी ही कामगिरी पार पाडली. स्टार 24 फास्ट न्यूज साठी संतोष खाबिया, छत्रपती संभाजीनगर.